कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेत असलेली पुणे पनवेल शटल सेवा आज सुरू झाली आहे। पनवेल स्थानकावरून या शटलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी पनवेल रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचे लोकार्पण देखील करण्यात आले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले। शटल सेवेमुळे प्रवाशांना मोठी सुविधा यातून प्राप्त झाली। पनवेल रेल्वे स्थानकाला जंक्शनचे स्वरूप प्राप्त होत आहे। येथून हजारो प्रवासी रोज प्रवास करतात। ओव्हरब्रिजच्या माध्यमातून प्रवासी नवीन पनवेल बाजूकडे जातात। ब्रिज चढण्याकरिता अपंग, वृद्ध तसेच महिलांना त्रास होत होता। त्यांची समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांसाठी पनवेल स्थानकावर सरकते जिने आजपासून सुरू करण्यात आले। तर शटल सेवेमुळे पुणे ते पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। पनवेल रेल्वे स्थानकावरती आज 2 एस्केलेटर्सचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। जी दीर्घ काळापासून कर्जतवासियांची मागणी आहे, पनवेल कर्जत रेल्वे सेवा सुरू व्हावी या दृष्टिकोनातून एक गाडी आज आता बारामतीपासून कर्जतपर्यंत येणारी प्रवासी संघ डॉक्टर भक्तिकुमार दवे साहेब, आमचे श्रीकांतजी बापट साहेब, डोंगडे साहेब यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नानं दीर्घकाळ आम्ही जी मागणी करत होतो की ही ट्रेन आता पनवेलवरून कर्जतपर्यंत तुम्हाला सोडता येईल आणि ती मागणी त्यांनी मान्य केली। आता एक ट्रेन कर्जतला जायला लागली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये कर्जतला सातत्यानं या ट्रेन जाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे। पनवेल रेल्वे स्थानकावरती या एस्केलेटर झालेले असल्या तरी अद्याप अनेक सोयी सुविधांची मागणी पनवेलकर रेल्वे स्थानकावरची मंडळी करत आहेत। रायगड माझासाठी साहिल रेळेकर, पनवेल। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।